नमस्कार। राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत त्या अडचणीत आलेल्या आहेत। नोटाबंदीच्या एकूण जो काही निर्णय झालेला आहे, गेल्या काही काळात एक प्रकारची जी अफरातफरीचं जे वातावरण संपूर्ण राज्यात आपण बघतोय, केवळ राज्यात नाही देशभरात हे वातावरण आहे। पण महाराष्ट्राचा जो आर्थिक कणा समजला जातो तो सहकार क्षेत्रातल्या या सगळ्या बँका ज्या आहेत त्या बँका एक प्रकारे ठप्प झालेल्या आहेत। आणि अशा प्रकारे ज्या राज्यामध्ये सहकारावरती आधारित सगळी अर्थव्यवस्था आहे, या राज्यामध्ये सहकारावर आधारित एक खूप मोठी अशी अर्थव्यवस्था उभी आहे। राज्य आता रब्बीच्या पेरणीच्या जवळ येऊन ठेपलेलं आहे आणि पेरण्या खोळंबलेल्या आहेत। अशा वेळेला राज्यातला शेतकरी वर्ग सगळ्यात जास्ती या सगळ्या बँकांवरती अवलंबून आहे। असं असलं तरी बँकांवरती एक राजकीय व्यवस्था सुद्धा भरपूर अवलंबून आहे, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अनेक राज्यांच्या मध्ये जी व्यवस्था नाही ती आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खरं हे सहकार क्षेत्र सहकारी बँका यांचा अभिमान वाटावा अशा प्रकारचं ही एक व्यवस्था आहे। आणि ही व्यवस्था कुठेतरी आता दोलायमान अवस्थेत आहे। कुठेतरी या व्यवस्थेला एक खूप मोठा धक्का बसेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे या व्यवस्थेमध्ये काम करणारे समग्र जे सहकार चळवळी जे आहेत ते सगळे इथे आलेले आहेत। अनेक वर्ष ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये कामं केलेली आहेत ती सगळी मंडळी इथे आलेली आहेत। राज्यभरातली सहकारी बँकांचे अध्यक्ष संचालक आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते आता इथे उपस्थित आहेत। आणि या सगळ्या प्रतिनिधींसोबत खरं तर काय नेमकं घडतंय ते आपण समजून घेण्यासाठी इकडे आलेलो आहोत। राज्यभरामध्ये पतपुरवठा होतोय किंवा नाही, तो होत नसेल तर का होत नाही, किती लवकर व्हायला हवा, हे सगळं आपण या सगळ्या तज्ञांकडून समजून घेणार आहोत। आणि अर्थातच या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलला पाहिजे हेही समजून घ्यायचं आहे। कारण जिल्हा बँकांना पतपुरवठा जो व्हायला पाहिजे होता किंवा 100 आणि 1000च्या नोटा त्यांना देण्यासाठी जी अनुमती असायला हवी होती ती का नाही, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी एक संशयाची भावना सुद्धा आहे। ती संशयाची भावना दूर केली जाऊ शकते का हे सुद्धा या सगळ्या मंडळींना आपल्याला विचारायचं आहे। या सगळ्यांचं स्वागत आपल्या या चर्चेमध्ये आयबीन लोकमतच्या। आणि पहिला प्रश्न खरं तर आपल्याला नलावडे साहेब तुम्हाला विचारायचं आहे, त्याचं कारण अनेक वर्ष तुम्ही या सगळ्या चळवळीमध्ये काम करताय। अतिशय कटू वाटेल असा पहिला प्रश्न अशासाठी विचारतो कारण तुम्ही आज सगळेजण एकत्रित आलेला आहात, सहकारातले सगळे ज्येष्ठ आणि अनेक वर्ष काम करणारी माणसं आहेत। पण एक जो संशय घेतला गेला, ज्या संशयामुळे कदाचित जिल्हा बँकांवरती 500च्या आणि 1000च्या नोटाच्या सगळ्या उलाढालीवरती आता एक प्रकारे बंदी आलेली आहे, तर तो संशय रास्त आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि त्या अर्थाने आपल्याला या सगळ्या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने बघता येईल का? अशा प्रकारचा संशय घेऊन संपूर्ण व्यवस्थेला बदनाम करणं, त्याच्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढणं, हा प्रश्न बाजूला जरी ठेवला तर या निर्णयामुळे 8 नोव्हेंबर 2016च्या ह्या नोटिफिकेशनमुळे संपूर्ण देशामध्ये प्रामुख्याने ह्या राज्यामध्ये किती दुर्गामी वाईट परिणाम होतील याचा विचार हे नोटिफिकेशन काढताना केलेला नाही असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे। जर आपल्या ह्या राज्यापुरता जर विचार केला आणि त्यातही ह्या मुंबई शहरापुरता विचार केला, एकट्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आज 8000 गृहनिर्माण सहकारी संस्थांचे आमचे खातेदार आहेत। एका गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये ॲव्हरेज 70 ते 80 फ्लॅट धारक आहेत। आणि अशी ही मुवमेंट नागरी सहकारी बँका या मुंबई शहरातल्या जवळजवळ 3000 पतसंस्था, सॅलरी अर्नर पतसंस्था, नागरी सहकारी पतसंस्था, त्या नागरी सहकारी आणि सॅलरी अर्नरचे प्रत्येकाचे या ठिकाणी हजारो सभासद आणि त्याच्यावर दुर्गामी होणारा हा परिणाम हा या नोटिफिकेशनमुळे संपूर्ण राज्यामध्ये भविष्यामध्ये हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही। आज परिस्थिती अत्यंत भयानक आहे। 500 रुपयाची नोट, 1000 रुपयाची नोट चलनातून रद्द केल्यानंतर त्यांनी ठेवायची कशी आणि काढायची कशी या नियमावलीमध्ये बाकी अन्य लोक सगळे बोलतील, परंतु या जिल्हा बँकांवरचा विश्वास जर आता उडाला तर सरकारच्या कुठल्याही नवीन नोटिफिकेशनने हा विश्वास पुन्हा संपादित करता येणार नाही। आज आमचे जिल्हा बँकेचे, एकट्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे हजारो कोटी रुपये सभासदांकडे आणि कर्जदारांकडे आहे, त्यांचे कर्जाचे हप्ते सुद्धा स्वीकारायचे नाही। एका पतसंस्थेमध्ये 1,000 डेली डिपॉझिट ग्राहक आहेत, काही लोकांकडे 10,000 डिपॉझिट ग्राहक आहेत। त्या डेली डिपॉझिटच्या जमा करणाऱ्याचे पैसे, त्याच्या नोटा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांनी कष्टाने जमा केलेले 500-1000 रुपये जे त्यांनी ठेवले ते त्याने दैनंदिन ठेवीमध्ये ठेवायचे नाही, त्याने कर्जामध्ये ठेवायचे नाही,
ही परिस्थिती उद्या सुधारेल, 8 दिवसांनी, 3 महिन्यांनी, 1 महिना या देशामध्ये कोणी सांगायला तयार नाही. जर थकबाकीदार जर आमचा कस्टमर झाला तर तो थकबाकी झाल्यानंतर तो परत जर पैसे भरले नाही तर याला कायद्याने कोण जबाबदार राहणार, अशा प्रकारचा जर प्रश्न उभा राहिला, कोणाकडे याचं उत्तर नाही. महाराष्ट्रभरातनं सुद्धा काही मंडळी आलेली आहेत. तुमचा काय अनुभव आहे आताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि खास करून ग्रामीण भागावरती परिणाम कसा होतोय, शेती पतपुरवठ्यावरती कसा परिणाम या सगळ्या गोष्टींचा होतोय? उदाहरणच द्यायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4,200 कोटी ठेवी आहेत. 3,200 कोटीचं कर्ज वाटप झालं आहे आणि विशेषतः करून ज्या ठिकाणी कोणतीही आर्थिक सुविधा नाही अशा ठिकाणी आमच्या शाखा आहेत. म्हणजे जतसारखा दुर्गम भाग असेल किंवा इकडे शिराळपेठ्यातलं डोंगरी भाग आहे त्या ठिकाणी आमच्या 219 शाखा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. आणि त्याचे जे मुख्य घटक आहेत आमचे, त्याच्यामध्ये विशेषतः मगाशी नलवडे साहेबांनी सांगितलं तसं ग्रामीण विभागामध्ये दूध संस्था छोट्या छोट्या प्रत्येक गावात कार्यरत आहेत. दूध संस्था आहेत, पतसंस्था छोट्या आहेत, त्यानंतर त्या गावामध्ये छोट्या छोट्या मजूर संस्था आहेत काम करणाऱ्या, छोट्या छोट्या महिलांचे बचत गट आहेत. आणि ह्या सर्वांचं अर्थकारण ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संबंधित आहे. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे, ऊस जर लावायचा म्हटलं आता तर ऊस लावण्यासाठी पैसे नाहीत, खतं आणण्यासाठी पैसे नाहीत, त्याच्यावर मजूर लावायचे तर त्यांना द्यायला मजुरी नाही, दूध संस्थेमध्ये दूध घातलंय त्याचे पैसे ठेवायला परवानगी नाही, त्याचे पैसे दुधाचे काढायला परवानगी नाही. अशी हजारो कुटुंब आहेत की दुधाच्या, गाईच्या, म्हशीच्या 2-2 म्हशीवरती त्यांचा चरितार्थ चालतो. आणि आज अवघड परिस्थिती अशी आहे की ते जर पैसे नाही आले तर संपूर्ण कुटुंब व्यवस्था सुद्धा खेडेगावातली ढासळेल. अतिशय भयानक परिस्थिती आहे. आणि अशा अवस्थेत जर आम्हाला नोटा घ्यायला किंवा द्यायला जर बंदी झाली तर लोकांचा अविश्वास वाढेल. आमचे जे आता सभासद आहेत किंवा खातेदार आहेत ते उद्याच्याला ते खातेदार दुसऱ्या आता नॅशनलाइज बँकाकडे जातील. आणि एकदा जर गेले, बऱ्याच प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक यांची खाती आमच्यात आहेत, त्यांना आता पगार नाही. काल मला एक फोन आला एका खेडेगावातनं की आमचे वडील शिक्षक होते आणि त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि 5,000 रुपये पाहिजे, द्यायला नाही, तुमच्या बँकेतनं काही करून द्या. अशा अवस्थेमध्ये आपण काय करू शकतो, त्यांना काय उत्तर देऊ? तुम्ही नक्की अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि राज्यभरात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. जयंतभाई, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं ही परिस्थिती निर्माण झाली, कदाचित त्या गुप्ततेच्या मुळे ही परिस्थिती आधी समजून घेतली होती किंवा नाही हे कळायला मार्ग नाहीये. पण आता ह्या परिस्थितीवरती लगेच मार्ग काढण्यासाठी काय केलं जावं असं तुम्हाला वाटतं? आणि जवळजवळ 1 लाख कोटीच्या ही पेक्षा जास्ती उलाढाल असलेला हा सगळा तुमचा जिल्हा बँकेचा समूह आहे, काय प्रकारे पुढे जायला पाहिजे, कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे? याचं नियोजन पहिल्यांदा झालेलं नाहीये. या देशामध्ये हा दुसऱ्यांदा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. 78 साली मोरारजी देसाईंनी या ठिकाणी असाच नोटा बदलण्याचा किंवा नोटा कॅन्सल करण्याचा प्रयोग केला, पण त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. त्याचा पिरियड जास्त होता, अनास्कर जास्त सांगते म्हणजे अधिकारवाणीने, पण त्याचा पिरियड जास्त होता. 5,000ची नोट होती, रद्द केली, पण असं सर्वसामान्यांना वेठीला धरण्याचं कुठलंही काम त्यावेळेला झालं नाही. आम्ही तेव्हा लहान होतो, परंतु आज जी परिस्थिती आहे की गेले 3 दिवस भययुक्त वातावरणामध्ये या देशातली जवळजवळ 90% जनता आहे. सर्व ज्याच्याकडे 2,000 रुपये आहेत तो पण घाबरलाय आणि ज्याच्याकडे 20,000 कोटी आहे तो आरामात आहे. अशी परिस्थिती या देशामध्ये आज झालेली आहे. तो व्यवस्थित करतो. काही लोक म्हणतात त्याने आधीच सोय केलेली आहे आपले पैसे बदलण्याची, या पद्धतीचं आहे गोष्टी दिसतात निदर्शनास. आणि दुसरी गोष्ट मंदार याच्यामध्ये प्रामुख्यानं आहे की या ठिकाणी ज्या नोटा आहेत, मगाशी बैठकीमध्ये अनार साहेबांना मी विचारलं की नोटांचं इथे उपलब्ध होण्याचं नियोजन आहे का, तर त्या ठिकाणी असलेली यंत्रणा हातबलवून सांगते एवढी नाही. आणि आज माझ्या बँकेमध्ये 150 कोटी रुपये आले. सांगली बँकेच्या पाटलांनी सांगितली ती खरी गोष्ट आहे. आज पैसे घ्यायला कोणी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अनासकर मगाशी बोलले की ते ठेवण्याची जागाच नाही आमच्याकडे, आम्हाला झोप लागत नाहीये की 150 कोटी ठेवण्याची, कारण आम्ही किती 10 पट करू, पण 100 पट आज पैसे आलेले आहेत. माझी आता कॅश किती कॅश ठेवायची याची क्षमता माझी 40-45 कोटीची आहे. आज 150 कोटी आले, मागून पूर्वीचे पैसे आहेत,
सोनं आहे हे ठेवण्याची क्षमता आज नाहीये. याचे गांभीर्याने कोणी घेत नाहीये. या पद्धतीचं काम नाही. मी कोणावर टीका करायला मागत नाही, पण याच्यामध्ये केंद्र सरकारचं जे धोरण आहे हे सगळं चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये ज्या अपेक्षेने जे केलेलं आहे की जी अपेक्षा धरली होती की याच्यामध्ये काळा पैसा बाहेर येईल, तर याच्यामध्ये सर्वसामान्य माणूसच भरडला जातोय असं आम्हाला तरी वाटतंय. आज आम्ही बँकर म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, आणि ते सांगून तुम्ही जर या पद्धतीचं वागणार असाल ते थांबवलं पाहिजे. पण मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईन. आता यश किती आहे ते बघूया. पण काल मुख्यमंत्र्यांना मी स्वतः बोललो, त्याने सांगितलं भाई तुम्ही बोलता ते बरोबर आहे आणि मी तुमच्या पाठीमागे आपण जाऊ. आजच्या बैठकीमध्ये आता प्रवीण दरेकरांना त्यांना फोन लावला, ते नगरला आहेत, त्यांनी सांगितलं मी आत्ताच तातडीने जेटलींशी बोलतो आणि आपण 1-2 दिवसामध्ये तिथे जाऊ. मी या रूपानं तुमच्या चर्चेच्या रूपानं महाराष्ट्रातले जे काही प्रतिनिधी आलेले नाहीत त्यांना मी सांगतो बाकीची कामं बाजूला ठेवा. ज्या वेळेला इकडनं मुख्यमंत्री वेळ देतील आणि जेटली साहेब वेळ देतील तेव्हा सर्वांनी एकमुखानं दिल्लीला जाऊन या महाराष्ट्रातल्या ग्रामीण शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं जो प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे. आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो की या ठिकाणी तुम्ही आज या ठिकाणी आलात. मध्यवर्ती बँकेच्या रूपानं बोलत असाल, त्यांचे प्रश्न आहेत, पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कणा असलेली मध्यवर्ती बँक, या बँकेचं तुम्ही बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी तुम्ही ते आलेला आहात. मी तुम्हाला मनापासून खरोखर धन्यवाद देतो. कारण तुम्ही पहिल्यापासून पत्रकारिता मी बघतो तुम्हाला की ग्रामीण भागातलं सगळं चित्र तुम्ही नेहमी बघितलेलं आहात, ग्रामीण भागात फिरलेले आहात. आणि म्हणून हा खरा प्रश्न इथे सगळे विचार आणि मतभेद बाजूला ठेवून या ठिकाणी हे मध्यवर्ती बँकेचं जे आहे चळवळ किंवा मध्यवर्ती बँकेचं नेटवर्किंग टिकलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करू. नक्की. अनास्कर, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की मुळात ज्या पद्धतीनं हे सगळं संकट आलं एक प्रकारचं या सगळ्या सहकार क्षेत्रामध्ये, आणि या संकटाची व्याप्ती किती आहे त्याची व्याप्ती थोडीशी आम्हाला समजून सांगा. आणि खास करून येणाऱ्या काळामध्ये स्थिती निवळण्यासाठी लगेचच काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, यामध्ये आता भाई जसं बोलले की सहकार हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि सहकाराचा कणा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. कारण की या जिल्हावरती मध्यवर्ती बँकांमध्ये संपूर्ण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, पतसंस्था, दुग्ध या सगळ्या सहकारामुळं आज जी लोक वर आली, तो बेस आहे, हा बेस हा जिल्हा मध्यवर्ती बँकाशी निगडीत आहे. मला तांत्रिकदृष्ट्या असं म्हणायचं आहे, यामध्ये पहिल्यांदा नोटिफिकेशन आलं हे 8 नोव्हेंबरला आलं आणि 8 नोव्हेंबरला नोटिफिकेशन आलेलं असताना त्या नोटिफिकेशनमध्ये काय आहे हे रिझर्व्ह बँकेला 14 नोव्हेंबरला कळलं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का ज्यावेळी आम्ही आमच्या फेडरेशनची लोक डेप्युटी गव्हर्नरना भेटायला गेले, त्यांना सांगितलं जिल्हा मध्यवर्ती बँका या तळागाळाच्या लोकांची निगडीत आहे. संपूर्ण मजूर वर्ग, शेतकरी वर्ग आज संपूर्ण त्यांची निगडीत असताना त्यांना अशा प्रकारे बंदी घालणे हे अयोग्य आहे. कारण का त्यांच्यावरती अपेक्स बँकेला तुम्ही अलाउड करता, नागरी सहकारी बँकांना अलाउड करता आणि त्याच्या मधला जो टायर आहे हा DCC बँका त्याला तुम्ही बॅन करता. याचं नेमकं रिझन काय? त्यांनी सांगितलं यामध्ये रिझर्व्ह बँकेचा रोल 0 आहे. रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारे कोणतेही त्यांना बंदी घातलेली नाही. आम्ही फक्त केंद्र शासनाची जी योजना ही स्कीम आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करतो. त्यामुळे तुम्ही 8 नोव्हेंबरचं नोटिफिकेशन वाचाल तर त्यामध्ये स्पेसिफिकली सगळ्या बँकांचा उल्लेख आहे पण जिल्हा बँकांचा उल्लेख नाही. त्यामुळे ज्यावेळी हे निदर्शनाला आलं त्यामध्ये त्यांनी बघा असं म्हटलंय, एनी ब्रांच ऑफ पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, फॉरेन बँक, रिजनल रुरल, RRB, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे अपेक्स बँक, यामध्ये DCCचा उल्लेख कुठं नाही. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की यामध्ये DCCचा उल्लेख नसल्यामुळं आम्हाला आधी सुरुवातीला असं वाटलं की चुकून प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय, असू शकते. पण नंतर मात्र असं कळलं की वरती ज्यावेळी त्यांनी RBIने रेफर केलं त्यावेळी असं कळलं प्रिंटिंग मिस्टेक नाही. मग आम्ही त्यांना असा मुद्दा मांडला की एकदा का तुम्ही कोणत्याही एका बँकेला BR ॲक्ट खाली जर लायसन्स दिलं, बरोबर, सेक्शन 22 खाली, तर लेवल प्लेइंग फील्ड सेम असावं या तत्वानुसार जी योजना तुम्ही बँकांना लागू करता. का नोटिफिकेशन पहिलंच वाक्य जर तुम्ही वाचायला जाल, अदर दॅन ए बँकिंग कंपनी रिफर्ड इन सेक्शन, याचा अर्थ जे नॉन बँकिंग कंपनी नाही ते सगळ्या बँका त्यात आल्या, म्हणजे DCC पण आल्या. मग DCC आलेल्या असताना तुम्ही एकदा त्यांना बँकिंग परवाना देता आणि बँकिंग परवाना देत असताना मात्र दुसरं लेवल प्लेइंग फील्ड त्यांना सेपरेट करता, हे कायद्यात टिकणारं नाही. कारण आर्टिकल 14 मध्ये इक्वॅलिटीचा नियम आहे, कायदा सगळ्यांना समान आहे किंवा कायद्यापुढे सगळे समान आहेत, वाईट वरचा. अशा प्रकारे तुम्हाला हे कायद्यात टिकणार नाही. त्यामुळे नोटिफिकेशन हे फॉल्टी असावं
किंवा त्यामध्ये नजरचुकीने राहून गेला असं आमची गोड समजूत आहे. या आधारे मी आमच्या लोकांना सांगितलं की पहिल्यांदा जे काही तुमचे गुड बुक्स आहेत ते ताबडतोब जर उपाय करायचा असेल तर नोटिफिकेशनमध्ये चेंज करणं आवश्यक आहे. आणि चेंज हा फार कमी वेळाचा भाग आहे. हा काय नोटिफिकेशनमध्ये एक नुसतं DCC हे केलं की ताबडतोब सगळ्या गोष्टी या पाठीमागे जर एकंदरीतच तुम्ही बघायला जाल तर एक कानोसा घेतल्यावर असं जाणवतं RBIच्या लोकांच्या बोलण्यातनं खाजगीमध्ये असं आलं की जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये CBS प्रणाली कोर बँकिंग प्रणाली पूर्णतः नाही आहे. 370 त्यामुळे राजकीय कुठं नाही आहे. कारण अनेक त्यांनी सांगितलं गुजरातमध्ये BJPची सत्ता आहे, दुसरीकडे याची आहे. त्यामुळे राजकीय यात कुठे अँगल नाही, अजिबात नाही. कारण का 370 बँका देशामध्ये आहेत, महाराष्ट्रात 31 आहेत. त्यामुळं निरनिळ्या ठिकाणी भाजपची पण सत्ता आहे, दुसऱ्या लोकांची सत्ता आहे. पण यामध्ये त्यांचं म्हणणं असं CBS नसल्यामुळं या खात्यामध्ये जे काही पैसे भरले जातील पॅक्समधून किंवा जे काही प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीमधून जे काही पैसे येतील त्याच्यावर कंट्रोल ठेवणं आम्हाला शक्य नाही. ते इन्कम टॅक्स किंवा याला लिंकअप होणं ते सॉफ्टवेअर शक्य नाही, कारण CBS नाही. या ज्या बँका तुम्ही म्हणताय 370 बँका ज्या देशभरात आहेत त्या आणि महाराष्ट्राच्या बँकांची तुलना कशी करता येईल? कारण त्याच्यामध्ये काही गुणात्मक फरक आहे का? त्याच्यामध्ये एकूण जी उलाढाल आहे त्याच्यामध्ये काही फरक आहे? माझा अभ्यास असा सांगतो की बिहार हे खरं आपल्यापेक्षा मागासलेलं राज्य आहे, पण बिहारमध्ये 100% जिल्हा बँका या CBS आहेत. आपल्याकडे एवढ्या नाही आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं ते आहे. पण असं करत असताना थोडे अपवादात्मक नाही आहेत, एक 7-8 नाही आहेत. त्याच्यावर 11 आहे किंवा त्या लिक्विडेशन मध्ये आहे. आमचा मुद्दा असा जो मी रिझर्व्ह बँकेकडून आम्ही मुद्दा मांडला, तुम्हाला DCC बँक असं म्हणता येणार नाही. ज्या बँकेमध्ये CBS नाही असं तुम्हाला सिंगल आउट करावं लागेल. किंवा जिल्हा बँक असं म्हटल्यानंतर विशिष्ट सेक्टर बद्दल अविश्वासाचं वातावरण, संभ्रमावस्था निर्माण केल्यानंतर त्याचं जे काय गुडविल डॅमेज होईल, त्यामुळे त्यांना भविष्य काळामध्ये जो काय लॉस होईल त्याला जबाबदार कोण? आज तुम्ही असं म्हणा की ज्या आता त्यांनी एक नोटिफिकेशन असं आहे, ज्या ग्राहकाचं पूर्ण KYC आहे त्यांचे किती पैसे घ्या, पण ज्यांची KYC अर्धवट आहे तिथं 50,000 रुपये घ्या, असं रिझर्व्ह बँकेने नोटिफिकेशन काढलं. त्यामुळे तुम्ही असं म्हणा की जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये ज्या ग्राहकाचं पूर्ण KYC आहे त्यांच्याकडून पैसे स्वीकारा. या जिल्हा मध्यवर्ती बँका न म्हणता ज्या बँकिंग सेक्टरमध्ये सगळ्या बँकांमधून KYC नाहीये त्यांचे पैसे स्वीकारू नका. तुम्हाला जिल्हाच बँक म्हटल्यानंतर एक संशयाचं वातावरण क्रिएट होतं. जिल्हा बँकेमध्ये काहीतरी खूप भयानक आहे अशा प्रकारचं वातावरण होतं आणि डिपॉझिटवर परिणाम होत होतो. आणि उद्या एक तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. मी इंग्लंडच्या एम्बेसीशी खूप भांडलोय या विषयावर. मध्ये इंग्लंडच्या एम्बेसीने सांगितलं सहकारी बँकिंग मध्ये जर अकाउंट असेल तर ते अकाउंटचा उतारा हा व्हिसा करता ग्राह्य धरला जाणार नाही. आणि हे मी ठामपणे सांगतो. मी आणि माझ्या मॅडम इथं भोयर मॅडम आहे, CEO आहेत. आम्ही 45 मिनिटं त्या एम्बेसीशी भांडत होतो. आम्ही कमिशनरकडे त्या एम्बेसीच्या ब्रिटिश कमिशनरकडे गेलो. म्हटलं तुम्ही असं कसं केलं आम्हाला सांगा. कारण आज ज्या माणसाला लहान मुलगा झाला, मूल जन्मल्याला तो म्हणणार की 20 वर्षांनी माझं खातं जर माझ्या मुलाच्या फॉरेनला जाताना लागणाऱ्या व्हिसा करता घरी धरला जाणार नसेल तर मी आज अर्बन बँकामध्ये काय सहकार क्षेत्रात खातं का उघडू? मी नॅशनल बँकेतच जाईन. म्हणून आजपासून तुमच्या या धोरणामुळं आम्हाला तर लॉस होतो. आणि अत्यंत प्रामाणिकपणे ठामपणे मी सांगतो की आम्हाला त्याने खाजगीत सांगितलं, इट वॉज टोल्ड बाय RBI. त्यांनी आम्हाला पत्रही दिलं की RBIने सांगितलं यांचा कन्सिडर नका करू. आणि ज्यावेळी RBIना मी विचारायला गेलो, RBI म्हणजे त्यांचा लुकआउट आहे, त्यांनी काय करत अशा प्रकारे तुम्ही गुडविल जर डॅमेजिंग जे व्हायला लागलं तर अर्बन बँकामध्ये अकाउंट उघडलं तर व्हिसा मिळणार नाही. या जिल्हा बँकेमध्ये अकाउंट उघडलं तर पुढे असं काही झालं, इफ एनिथिंग गोज रॉंग तर आम्हाला पैसे नाही मिळणार. अशा प्रकारे आमचा जर क्लायंटेल जर कमी व्हायला लागला, आजही तुम्हाला सांगतो आम्ही पैसा करता आमचा ग्राहक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ग्राहक जर नॅशनल बँकेमध्ये गेला तर ते त्याला सांगतात पहिला अकाउंट उघड, पहिला अकाउंट उघडल्याशिवाय आम्ही तुला देणार नाही. अशा प्रकारे ते कंपेल्ड देम. त्यामुळे हळूहळू या एकंदर परिस्थितीवर तुम्ही बघायला जाल तर एक सहकारी क्षेत्रामध्ये आज सहकार क्षेत्र किती महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे. आणि बँकिंग फायनान्स हा सहकार क्षेत्राचा गाभा आहे. आणि असं जर व्हायला लागलं तर हळूहळू ग्लोबलायझेशन हे जे काय मुक्त अर्थव्यवस्था यामध्ये सहकार जर या राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्या धोरणांमुळे जर माघार पडायला लागला किंवा मी तर उलट म्हटलं की रिझर्व्ह बँकेला
तुम्हाला असा अधिकारच नाही. तुम्हाला सगळ्या बँका समान आहेत, तुम्ही पालक आहेत, गार्डियन आहात, यू आर फादर ऑफ ऑल बँकिंग सेक्टर. अशा प्रकारे एका सेक्टरला सिंगल आउट करून त्याच्याबद्दल चालकांनी रेग्युलेटरनी संभ्रमावस्था निर्माण करणं हे अत्यंत घातक आहे. नक्की ही संभ्रमावस्था जी आहे ती का निर्माण होते आणि खास करून या संभ्रमावस्थेच्या अवतीभोवतीच एक प्रकारचा संशय कशामुळे निर्माण झालाय हे सुद्धा आपण बघूया. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर नाशिक असेल किंवा लातूर असेल आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले जे जिल्हा बँकांचे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांचा अनुभव जो आहे तो आपण ऐकून घेऊया. त्याचं कारण हेच आहे की अत्यंत महत्वाची अशी जी सहकार चळवळ आहे, ज्या सहकार चळवळीचा येणाऱ्या काळातल्या अगदी ग्लोबलायझेशनच्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मोठा उपयोग होऊ शकतो शेतकऱ्यांना आणि शेतकरी वर्गाला. तो उपयोग कसा करून घ्यायचा आणि ही चळवळ कुठे तिचा जो कणा जो आहे तो मोडता कामा नये या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण बघूया. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण राज्यातल्या संपूर्ण जिल्हा बँकांचे जे प्रतिनिधी आहेत, अध्यक्ष आहेत, संचालक आहेत, या सगळ्यांची चर्चा करतोय आणि एक समजून घेतोय नेमका कुठल्या प्रकारचं संकट येऊ घातलेलं आहे. नुसतं येऊ घातलेलं नाहीये तर आत्ता कुठल्या संकटाला ते सगळे सामना करतायत. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो विचारायचा आहे, खरं तर घनदाट असतील किंवा अगदी नाशिक भागात आलेले असेल, तुम्ही त्याच्यावरती बोलू शकता. ज्या पद्धतीनं पैसा, मगाशी एक उल्लेख झाला, मी आमच्या ठाण्याच्या प्रतिनिधींकडे पण येतो थोड्या वेळाने, पण ज्या पद्धतीनं उल्लेख झाला की अधिक ज्यावेळेला हा निर्णय जाहीर झाला, निर्णयानंतर पैसा सुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढला, आला, डिपॉझिट्स आले आणि आता सगळं ठप्प झालेलं आहे. हे जे चक्र सुरू होतं ते चक्र पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून काय करावं लागेल असं तुम्हाला प्राथमिकतेनं वाटतंय? खरं म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा जो काळा पैसा बाजारातनं गायब करण्यासाठी जो काय निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. आणि या सर्वांमध्ये आमच्या कोऑपरेटिव्ह मुवमेंटला मात्र दुय्यम वागणूक भेटते. त्याचं मेन उदाहरण, नॅशनलाइज बँकांना नवीन आलेले चलन पहिलं त्यांना पुरवठा होतो, कोऑपरेटिव्ह बँकांना पैसा पुरवठा होत नाही, जेणेकरून ग्राहकांना आमच्या हातातनं पैसा पूर्णपणे जात नाही. हा एक आमच्यावरती इनडायरेक्टली आघात होतोय कोऑपरेटिव्ह मुवमेंटवर. आणि त्याच्यात दुसरा आघात आता त्यांनी ह्या जिल्हा बँकांवर केलेला आहे. ज्या जिल्हा बँका, एक थोडक्यात सांगायचं झालं की आमचा एक मेंबर असतो त्याचे 1000 मेंबर असतात. तुम्ही समजून घ्या, आमच्याकडे जर 5000 मेंबर आहेत, त्या 5000 मेंबरचे 5,000 मेंबर, म्हणजे ही संख्या अशी खूप करोडोनी या जिल्हा बँकेचे सभासद असतात. आणि इतके सामान्य लोक असतात की जर सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटलं काळा पैसा काढावा तर खरं म्हणजे काळा पैसेवाले सगळे नॅशनलाइज बँकेचे ग्राहक आहेत. जर आपण बघितलं तर तो इतका पैसा असतो की त्याचा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये काळा पैशाशी संबंध मला तर वाटत नाही. छोटा मोठा शेतकरी आहे त्याच्याकडे काळा पैसा असून असणार किती? खरा तो जे काही करतो तो त्याची मेहनत करतो, त्या मेहनतीचे जे पैसे येत आहेत तो ह्या जिल्हा बँकेत भरतो आणि पुन्हा गरज पडल्यावर तो पुन्हा काढतो. आता त्याने त्याचं पीक विकलं असेल, त्याला जर पैसा आला असेल तो पैसा जिल्हा बँक घेणार नाही, कारण RBIने किंवा त्यांच्या केंद्र सरकारने तसं नोटिफिकेशन काढलंय. हा शेतकरी आता हा पैसा करणार काय? हा वेडा झालेला आहे. आमच्या लोकांना, मी फेडरेशनवरती, महाराष्ट्र फेडरेशनवर काम करतोय, आम्हाकडे इतक्या मागण्या, दिवसाला 100 फोन येतात की आमचा पैसा करायचा काय, तुम्ही काय आमची शेतकऱ्यांचीच फक्त वाट लावायची ठरवली आहे का? सामान्य जनतेलाच हा अक्षरशः मोठी लोक आपला पैसा ठिकाणाला लावायचा होता, त्यांनी लावून झालेला आहे. सुरुवातीला मी अबुधाबी बँकेचा संचालक आहे, फार मोठ्या बँकेवर आमचं बँकेचा व्यवहार होतोय. ज्यांच्याकडे मोठे पैसे होते ते सुरुवातीला फार गडबड केली, आता ते शांत झालेत, म्हणजे त्यांनी त्यांचा पैसा ठिकाणाला लावलेला आहे, त्यांची बोंब बंद झाले. आता जिल्हा बँकांना ही पैसे घेण्याची जी बंदी घातल्यामुळे सामान्य जनतेचा इतके हाल चाललेत की त्यांना ते 1000-500च्या नोटा ठेवायच्या कुठे? आणि जिल्हा बँक जर बंद केली तर काय ह्या देशामध्ये नॅशनलाइज बँकांच्या ब्रांचेस सगळ्या गावात आहेत का? तर नाहीत. आत्ताच आपल्याला साहेबांनी सांगितलं की जर त्यांच्या जिल्हा बँकेत पैसे नाही घ्यायचे ठरवले आणि तर त्या गावाच्या जनतेने 70-80 किलोमीटर लांब जाऊन त्या बँकेत खातं खोलायचं पहिलं, मग पैसे भरायचे. आजच्या तारखेला खातं खोलायला तरी त्या सामान्य माणसाकडे डॉक्युमेंट्स आहेत का? जिल्हा बँक काय तेवढी मदत करणार आहे का त्यांना की या खातं खोला आणि आता तुमचे सगळे पैसे आम्हाला द्या? म्हणजे एकही सुरळीत होणार नाही. सामान्य माणसाला इतका त्रास होणार आहे. आणि ही जी डेडलाईन आहे 30 तारखेची, साहेब, ती जर संपली
तर ह्या देशात, ह्या महाराष्ट्रात इतके आत्महत्या होतील, सामान्य माणसाला कळणार सुद्धा नाही मी माझा पैसा ठेवू कुठे. आज आम्ही तज्ज्ञ आहोत ह्या क्षेत्रातले. मी फेडरेशनवर काम करतोय, ह्या जिल्हा बँकेवर संचालक म्हणून काम करतोय, अबुधाबी बँकवर करतोय, मुंबई बँकांच्या असोसिएशनवर काम करतोय. मी इतक्या ठिकाणी काम करतोय तरी मला सुचत नाही की नक्की काय करायचं आहे. तर सामान्य माणसांना काही कळणार नाही, पैसे कुठे ठेवायचे कळणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या देशात फार मोठी आत्महत्या होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान साहेबांनी जे धोरण घेतलंय काळा पैसा काढण्याचा, तो ज्या लोकांकडनं काढायला पाहिजे त्यांच्यावरती अंकुश आहे का नाही मला माहित नाही, पण हा सगळा रोष एकदम सामान्य, एकदम सरळ शेतात काम करणाऱ्या माणसावर झालेला आहे असं मला वाटतं. नक्की. एक थेट नाशिकच्या यांना आपण प्रश्न विचारूया की मुळात ज्या पद्धतीनं ही चर्चा सुरू आहे त्याच्यात एक रोख आहे की एक भीती सुद्धा आहे की याच बँकिंग स्ट्रक्चरमध्ये कुठेतरी हा काळा पैसा जो साठवून ठेवला गेलेला आहे तो रिचवला जाईल, असं होईल असं तुम्हाला वाटतंय का? जिल्हा बँकांच्या बद्दल बोलायचं झालं तर आपली जी शंका आहे ती अजिबात इथे लागू होत नाही जिल्हा बँकांना. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ह्या 3 टायर पद्धतीने चालणाऱ्या बँका आहे. माझ्या आधी सगळ्यांनी सांगितलं. आता नाशिक बँकेचं सांगायचं झालं तर आमच्या सुमारे 213 शाखा आहेत आणि 213 शाखांबरोबर सुमारे 1,500 पॅक्स विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना आम्ही यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतो. राज्यातली सगळ्यात मोठी कृषी पतपुरवठा करणारी बँक ही आमची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. यावर्षी सुद्धा सुमारे 2,500 कोटी रुपये आम्ही आत्तापर्यंत वाटप केलेलं आहे. त्याच्यानंतर राज्यामध्ये सर्वाधिक नगदी पिकं घेणारी क्रॉप जे आहे, नगदी क्रॉप घेणारी जिल्हा हा नाशिक जिल्हा आहे. देशाला सर्वात मोठं परकीय चलन गेल्या 10 वर्षापासून आपण जर रेकॉर्ड पाहिलं तर देशाला सर्वात मोठं परकीय चलन द्राक्ष निर्यातीच्या माध्यमातून, कांदा निर्यातीच्या माध्यमातून हे नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि आज जी 8 तारखेला अनसकर साहेबांनी सांगितलं का 8 तारखेला हा निर्णय केंद्र शासनाने घेतला. 8 तारखेला सर्व बँका ह्या बंद होत्या, 9 तारखेला बंद होत्या. 9 तारखेला सर्व बँकांच्या समरी जी असते क्लोजिंगची ती RBIने मागून घेतली. त्याच्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारे अशी गडबड होण्याचा काही प्रश्न येत नाही. आता आमची मध्यवर्ती बँक ही कोर बँकिंग CBS प्रणाली पूर्ण करते, KYC 100% पूर्ण करते. त्याच्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचा असा प्रकार होण्याचा प्रश्न येत नाही. सगळ्यात गंभीर आणि सगळ्यात परिस्थिती भीषण अशी आहे का 100 शाखा ह्या आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अशा आहेत आमच्या का जिथे साधारणतः 10-10, 15-15 गावं मिळून त्या शाखा आहेत. साहेब तिथे राष्ट्रीय बँक अथवा अर्बन बँक अथवा नागरी बँक यांच्या कुठल्याही ब्रँचेस नाही आहे. आज सर्वात मोठा गोंधळ गेल्या 2 दिवसापासून हा निर्णय झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांनी 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारायच्या नाही. तेव्हापासून तिथल्या लोकांचे फोनवर फोन येत आहेत. तिथला शेतकरी अत्यंत डिस्टर्ब झाला आहे, अत्यंत घाबरून गेला आहे का आता आपलं काय होणार, आता आपण कुठं जायचं. नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके, 7 तालुके आदिवासीच आहेत. आदिवासी आणि अत्यंत अतिदुर्गम तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यामधला जो हरसूल, ठाणापाडा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा हा जो भाग आहे अत्यंत दुर्गम भाग आहे. तिथे फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा आहे. तिथे लोकांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेबद्दल आणि एकंदरच ह्या निर्णयाबद्दल अत्यंत संताप असा निर्माण झालेला आहे. ह्या परिस्थितीवरती ताबडतोबीने जर हे परिपत्रक मागं घेतलं नाही तर फक्त अराजक हा ज्या शब्दाचा अर्थ आहे तो 2 दिवसानंतर कळेल का अराजकता कशी असते आणि अराजकता कशाला म्हणतात. फार मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागामध्ये यादवी याच्यावरनं माजेल असं माझं स्पष्ट मत आहे. त्याचं कारण असं आहे, आज 350 कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ह्या 10 तारखेच्या परिपत्रकामुळे ज्यावेळेस स्वीकारायला लावले तर 3च दिवसामध्ये आमच्याकडे 350 कोटी रुपये जमा झालेले. पैशाचे अक्षरशः आपण रद्दी जशी भरून ठेवतो असे थप्प्या लागले आमच्याकडे बँकेमध्ये. 350 कोटी रुपये ऑलरेडी आमचे 125 कोटी रुपये जे आधीचे होते. म्हणजे 500 कोटी रुपये ज्या बँकांची क्षमता 150 कोटी रुपयाची आहे तिथे 500 कोटी रुपये पडलेले. 5 कोटी रुपये सुद्धा कोणती स्टेट बँक किंवा कोणी घ्यायला तयार नाही आहे. आणि मला विशेष हे वाटतं की हे कशाच्या आधारे केलेलं आहे, याला आधार काय. कारण RBIने अत्यंत सुस्पष्टपणाने व्यवहार कसे करायचे त्याचे निर्देश दिलेले आहे. तुम्ही फक्त कर्ज खातीसुद्धा आम्ही 1 रुपया घेतला नाही 5 दिवसामध्ये. 1 रुपया आम्ही कर्ज खात्यामध्ये शेतकऱ्यांचा घेतलेला नाही आहे. सर्व शेतकऱ्यांचे पैसे हे त्यांच्या सेव्हिंगलाच घेतलेले आत्तापर्यंत जो भरणा आलेला आहे. आणि कुठल्याही प्रकारे अवघ्या आता आमच्या बँकेला 5 कोटी रुपये 5 दिवसात दिले, 1 कोटी रुपये 1 दिवसाला. आता 250 शाखा आहे, आम्ही त्याचे 50-50 हजार रुपये पाठवले एक ब्रांचेसला. किती? 50-50 हजार रुपये. आणि आधीची आमची असलेली कॅश ही आम्ही
अकाउंट 10,000 रुपयाचं जे लिमिट दिलं होतं ते कोणीही ओलांडलेलं नाही. 10,000 रुपयापर्यंत आम्ही ते दिलेलं आहे. मग संपूर्ण अकाउंटिंग केंद्र शासनाने RBIनी निर्देशित करून दिल्याप्रमाणे जर आम्ही करतोय, त्याच्यामध्ये गेल्या 5 दिवसामध्ये कुठलाही असा अनुभव चुकीचा आलेला नाही आहे. तर अचानकपणाने शेतकऱ्यांवरती हा घाला घालण्याचा ह्या माध्यमातून काय काम, हा घाला आहे एक प्रकारे. आणि एक जो मुद्दा तुम्ही मांडला की एकच मिनिटात फक्त की मुळात नंदुरबार असेल, अगदी गडचिरोलीपर्यंतचा सगळा भाग, दुर्गम भाग जो काही आहे इथपर्यंत तर काही ह्या बँकांशिवाय पर्याय नाही आहे, ही परिस्थिती दिसते. कदाचित मुंबईमध्ये एक पर्याय निघू शकतो, पण ह्या अशा जिल्ह्यांमध्ये तर काहीच पर्याय नाही आहे. अशा वेळेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की जिल्हा बँकांकडे त्याचा बेनिफिट मिळू शकतो. त्या गोष्टींना अपवाद असं दाखवून पण केलं जाऊ शकतं. हे तातडीने होणं जितकं गरजेचं आहे तितकंच तातडीने याच्यावरती निर्णय घेतला जाईल अशी आशा तुम्हाला वाटते का? आणि हा जो काळा पैसा च्या बद्दलची चर्चा सातत्यानं चालू आहे, ज्या काळा पैशाच्या बाबतीमध्ये जसं एकीकडे म्हटलं गेलं की या निर्णयानंतर लगेचच काहीशे कोटी रुपये जमा झाले, तर त्याचा अर्थ तो काळा पैसा आहे असं त्याचा अर्थ काढायचा नाही. काळ्या पैशाबद्दल मी तुला मुद्दाम थोडंसं मी एक्सप्लेन करतो. या संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये काळा पैसा आहे असा एक समज एक दृढ झाला. त्याच्याकरता मी उदाहरण देतो. या संपूर्ण देशामध्ये जे काय बँका आहेत त्या बँकांमधून एकंदर 91 लाख कोटी रुपये, त्यामध्ये या संपूर्ण सहकार क्षेत्रातल्या बँकिंगमध्ये फक्त 2.5 ते 2.25% पैसा आहे. म्हणजे बघा 91 लाख कोटीमधून 2.5 ते 2.25% या सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये देशभरात आहे, तर त्याच्या किती टक्के ब्लॅक असेल याचा एक थोडा विचार करा. दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, समान नियम जर लागू असतील तर आमच्या अनेक बँकांना, गुजरात मधल्या 6 कोऑपरेटिव्ह छोट्या बँकांना की KYC पूर्ण केले नाहीत म्हणून त्यांचं लायसन्स रद्द करण्यात आलं. पण मी आत्ताच एक उदाहरण दिलं, बँक ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये दिल्लीमध्ये अशोक विहार शाखेमध्ये 6,178 कोटी रुपये, हजारो लोकांचे बोगस अकाउंट उघडून, 50 बोगस कंपन्यांचे अकाउंट उघडून, रिक्षावाले, हातगडेवाले यांचे KYC नसताना त्यांचे अकाउंट उघडून हे परदेशात सायफन झाले. आणि त्यावेळी तिथे जे MD होते ते आता रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. तर आज गंमत अशी आहे की समान न्याय जर लावायचा असेल तर त्या बँकांचं 6 बँकांचं लायसन्स तुम्ही रद्द केलं असेल तर या बँकेचं तुम्ही लायसन्स रद्द करणार का? करणार नाही का? तर राष्ट्रीयकृत बँक म्हणजे काय, शासनाचा यामध्ये पैसा आहे. मग शासन पुरस्कृत काळा पैसा आहे का हा? की जिथं या सहकारी बँकांमध्ये शासनाचा भाग भांडवल नाही, अर्बन बँकांमध्ये, म्हणून त्यांचं लायसन्स रद्द करायचं. पण या बँकांनी काही केलं, सिंडिकेट बँकेमध्ये हजारो डिपॉझिटरच्या नावाने बोगस लोन घेतलेले प्रकरण उजेडात आलं. EOW कडे प्रकरण आहे. आज वर्षानुवर्षे प्रकरण चालतं, तिथं कुठली एन्क्वायरी होत नाही, तिथं ना सेक्शन 88 नाही किंवा दुसरं कुठलं नाही. आज असं आहे. त्यामुळं समान जर तत्व लागू, बँकिंग म्हटल्यानंतर कॉर्पोरेटिव्ह बँक असू दे, जिल्हा बँक असू दे, कुठली बँक असू दे, तुम्ही समान तत्व लागू केलं पाहिजे. आमचा टोटल बँकिंग मधला हिस्सा तर 2.5% आहे, तर त्यामध्ये ब्लॅक पैशाचा हिस्सा किती? नक्की अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि अतिशय त्याला इन्साइट म्हणता येईल अशा प्रकारचा हा मुद्दा आहे ज्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. पण त्या विचाराबरोबर एक आपल्या महिला प्रतिनिधी आहेत, मी येतो जेवढं शक्य तेवढं सगळ्यांकडे येतो तुमच्याकडे. पण मला वाटतं शिल्पा सरपोतदार आहे तिकडे आणि तिकडे त्यांना आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की जेणेकरून किमान या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जो एक मुद्दा आहे की महिलांचा सहभाग या सहकार क्षेत्रातला वाढतोय दिवसेंदिवस, आणि असं असताना आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ज्या तुमचे महिला सभासद असतील तर या सगळ्यांना कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये दिलासा मिळू शकेल असं वाटतंय? कारण सातत्यानं तुमच्याकडे माणसं येत असणार, महिला येत असणार, पैशांची डिमांड करत असतील, पण हे आता होत नाहीये, त्यामुळे काय प्रकारच्या अडचणी येत आहेत? आत्ताच जसं सगळे म्हणाले की गुडविल डॅमेज, हा गुडविल डॅमेजचा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला आहे की गेल्या 2 दिवसात मुंबईतले, म्हणजे ग्रामीण भागातले प्रश्न भयंकर मोठे आहेतच, मुंबईत सुद्धा एका छोट्याशा भागातल्या 32 संस्था, महिला संस्था आम्हाला येऊन भेटल्या आणि त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की आमच्या संकटाच्या काळात ही आपली बँक उपयोगी पडत नाही, तर आम्ही कशाला ह्याच्याबरोबर राहायचं. म्हणजे त्यांच्या डोक्यात ही गणितं नाही आहेत की बँक आपल्याला पैसे का देत नाही आहे. त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की आम्हाला तुम्ही कुठेही पैसे मिळत नाही आहेत. बरं, इतर बँकांसमोर लाईनही लागल्या आहेत, लोक पैसे एक्सचेंज करून घेऊन जात आहेत, डिपॉझिट करत आहेत, आपली बँक आमच्या प्रॉब्लेमच्या वेळी उभी नाही, हे त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे ह्या 32 संस्था, म्हणजे त्याच्याशी जोडलेली तेवढी कुटुंब सहकारातनं बाहेर पडण्याची मानसिकता त्यांनी केली आहेत. हे एक अत्यंत एका भागातलं छोटंसं उदाहरण आहे.
दुसरं, ही भीती महिलांच्यात इतक्या मोठ्या पातळीवर आहे की एका कुटुंबाने येऊन विचारलं की अहो तुमच्या बँकांवर आत्ता हे जे काय सगळं एवढं घातलेत निर्बंध, हे उठवणार ना, कारण आम्ही सोनं ठेवून लोन घेतलेलं आहे आणि आमचं सोनं, माझं मंगळसूत्र तुमच्या बँकेत आहे, ते मिळणार आहे ना. ह्या पातळीवर जर आमचं गुडविल डॅमेज होत असेल तर मोठ्या प्रमाणावर मोठ्या कर्जदारांमध्ये आणि घेणाऱ्यांमध्ये किती भीती असेल हे आपल्याला समजू नक्की. प्रवीण दरेकर, तुम्हाला पुन्हा प्रश्न हाच आहे की ही आता जी रदबदली करायची, संपूर्ण हा विषय समजून सांगण्यापासून ते या संपूर्ण विषयामध्ये धडाडीनं काहीतरी निर्णय परत होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे सातत्यानं धडाडीने निर्णय घेतले जात आहेत. पंतप्रधानांकडनं एक खूपच मोठा निर्णय, आमूलाग्र बदल घडवू शकेल असा आता आपल्याला आशा निर्माण झालेली आहे. आणि असं असताना सहकारी बँकांकडे किंवा सहकारी क्षेत्राकडे कुठेतरी एक वक्रदृष्टी आहे असा जो समज झालेला आहे किंवा होत चाललेला आहे, तो समज दूर होईल का येणाऱ्या काळामध्ये, तुम्हाला काय वाटतं? नाही, तर समज दूर होणं अत्यंत आवश्यक आहे मंदार. याचं कारण आज जर बघितलं कुठे बाबा समजून उमजून अशा प्रकारे सहकार चळवळीला मुद्दामून असा त्रास देण्याचा किंवा ती संपुष्टात यावी की काय अशा प्रकारचं चित्र किंबहुना सहकारी कार्यकर्त्यांच्या मनात तशा प्रकारची भावना झाली. याचं कारण ज्या काही गोष्टी होत आहेत, मग नाबार्डचे निर्बंध असतील, RBIचे निर्बंध असतील, आम्हाला असणारे इन्स्पेक्शन असेल, या सगळ्या कंट्रोलिंग अथॉरिटी जसं काही सहकार क्षेत्रातल्या बँका या चोर आहेत अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी वागतंय. मगाशी अनास्कर साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की नॅशनलाइज बँका करोडोचा गैरव्यवहार करतायत, कुठल्याही प्रकारचे नियम पाळत नाहीत. कुठला तरी विजय मल्ल्या एकटा 10-12 हजार कोटी डुबवतो, त्याच्या NPA प्रोव्हिजन बजेटमधनं केली जाते त्या बँकांची. म्हणजे आम्ही 10 रुपये बुडवले तर आम्ही आमच्या नफ्यातनं प्रोव्हिजन करायची आणि त्याने हजारो कोटी बुडवायची, त्याने सरकारने बजेटमधनं आमच्या कराच्या पैशातनं प्रोव्हिजन करायची. हा कुठेतरी मला वाटतं विपर्यास आहे. कारण जर त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक या मुवमेंटमध्ये असतील, जर गरिबांचा शेतकऱ्यांचा पैसा या मुवमेंटमध्ये असतील, तर त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये लाखो लोक, ज्याच्यामध्ये कोट्यवधी लोक आहेत. म्हणजे कसं आहे बघा, लोकशाहीमध्ये विपर्यास. एका मल्ल्यानं हजारो कोटी बुडवले तर त्याच्यासाठी बजेटमधला प्रोव्हिजन, आणि हजारो गरीब लोकांनी पैसे त्यांचे आपत्तीमुळे, मजबुरीमुळे, एखाद्या संकट आलं म्हणून झालं तर त्याची आम्ही नफ्यातनं प्रोव्हिजन करायची. त्याच्यामुळे मला वाटतं सहकार चळवळीकडे अत्यंत गांभीर्यानं आणि सूक्ष्मपणे पाहणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं ही इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यातली अर्थव्यवस्था ही सहकार चळवळीला अवलंबून आहे. किंवा महाराष्ट्राचा जो विकास झाला, बहुतांशी ग्रामीण भागाचा विकास झाला, त्याच्यामध्ये सहकारी बँकांचं, खास करून जिल्हा बँकांचं मोठं योगदान आहे. आणि त्यामुळं या विषयाकडे अत्यंत गांभीर्यानं त्या ठिकाणी केंद्र सरकारनं बघितलं पाहिजे. कारण शेवटी ही सहकारी चळवळ जर जगली नाही तर अफेक्टेड लोक मंदारजी 50 ते 60% लोक आहेत. म्हणजे गावच्या विविध कार्यकारी सोसायटीपासून घ्या, खरेदी विक्री संघापासून घ्या, तुमच्या असणाऱ्या अर्बन बँका घ्या, पॅक सोसायटीज घ्या, दूध विक्री संस्था घ्या, शेळी पेंडी पालन, हा कॉमन माणूस याच्याशी निगडीत आहे. आणि या निर्णयामुळे त्यांच्या पैशाचं काय होणार? मला असे संदीप घनदाटने आमच्या भूमिका मांडली, शिल्पा सरपोतदारांनी मांडली, या प्रातिनिधिक बोलक्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे त्याचं काय होणार या विवंचनेत आज राज्यातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस आहे. शेवटी लोकांसाठी राज्य असेल तर मला वाटतं हे सरकार तो निर्णय घेईल आणि त्यांनी घ्यावा अशा प्रकारची राज्यातली, कारण लवकरात लवकर घेणं अपेक्षा आहे. कारण जेवढा वेळ जाईल तेवढा बँका अडचणीत येणार आहेत आणि पुन्हा मग आणखी महिनाभराने हा निर्णय घेतला तर त्या बँकांना सावरणं अवघड होईल. त्याच्यामुळे ह्याला टाइम बाउंड असं लिमिट आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या माध्यमातून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा नम्र विनंती करतो, संबंधित यंत्रणांना नम्र विनंती करतो, अर्थमंत्र्यांना पण संबंधित यंत्रणेनं सांगावं आणि हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा असा विषय हाताळावा अशी मी त्यांना विनंती करतो. नक्की. एकच मिनिट की प्रवीणजीने सांगितलं ते खरी गोष्ट आहे, पण CBC मध्ये आणि कोर बँकिंगमुळे आज त्यांच्याकडे सगळं अकाउंट आमचं आहे. किती ट्रान्सपरन्सी आहे, ट्रान्सपरन्सी आहे, त्या अर्थाने ट्रान्सपरन्सी आहे. KYC नाम सोडून आमचे अकाउंट किती आहेत, KYC नाम कुठे आहेत, हे सर्व तिथे आहे. हे विनाकारण भाऊ करतात, अनास्कर सांगतात त्याप्रमाणे. नक्की. म्हणजे एक प्रकारे गैरसमजातनं एवढं समोर आलेलं हे चित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. हा, किंवा मुद्दामून केलं गेलं असेल असं तुमचं म्हणणं आहे. एकच मिनिट. KYC आणि त्यांनी जिल्हा बँकांबद्दल कोऑपरेटिव्ह मुवमेंटबद्दल असलेली भूमिका आपल्याला मीडियासाठी माहीत आहे की नाही मला माहिती नाही. एक फार महत्त्वाची माहिती
10 लाखाच्या पुढे जेवढी रक्कम येते जिल्हा बँकांमध्ये त्याला CTRच्या माध्यमातून आम्हाला रिझर्व्ह बँकेला त्या क्षणाला कळवायचं असतं. त्यामुळे ह्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोट हा विषय बाजूला ठेवूया आपण. त्याच्यामुळे एवढी ट्रान्सपरन्सी ऑलरेडी हे डायरेक्टली ह्याच्यामध्ये कनेक्टेड आहे. 5 लाख साहेब इतका पारदर्शीपणा असेल तर खरं तर म्हणजे CTR आणि जी अकाउंट सस्पिशियस वाचतात तो STR याची सुद्धा प्रोव्हिजन या सगळ्या बँकांना करावी लागते. आणि म्हणजे कोऑपरेटिव्ह या मुवमेंटमध्ये हे अशा प्रकारची बिलकुल ट्रान्सपरन्सी नाही, KYC नाही. आणि याच्या पुढे मंदारजी याच्या पुढे की आपल्या घटनेमध्ये या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आपले पैसे किती ठेवायचे, कुठे ठेवायचे, किती काढायचे हा कॉन्स्टिट्यूशनल दिलेला अधिकार आहे आणि त्या मूळ अधिकाराला छेद या माध्यमातून आलेला आहे. दुसरी गोष्ट, देशामध्ये ही आर्थिक आणीबाणी त्याला आणता आली नाही, कारण देशामध्ये आपल्या घटनेमध्ये आर्थिक आणीबाणी कधी आणायची याला जे नॉर्म्स आहे त्याच्यामध्ये देश या परिस्थितीमध्ये नाही आहे. म्हणून आणीबाणी न आणता ही हिडन आर्थिक आणीबाणी ही आणून या संपूर्ण या व्यवस्थेला आज या ठिकाणी वेठीस धरलेला आहे. थोडक्यात काय लवकर व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कशाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे? सर, KYC नॉर्म्स जे आहेत ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सर्व ठिकाणी राबवलं जातं. परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये कुठल्याही जिल्हा बँका असतील त्याच्यामधले जे खातेदार असतात ते जवळजवळ 90% खातेदार स्थानिकच असतात. त्यांची परंपरा म्हणजे किती पिढ्या तरी तिथे राहणारे असतात आणि शेतीचे उतारे, सातबारे उतारे असे 2-2, 5-5, 10-10, 25-25 एकरपर्यंत असतात आणि त्या माध्यमातून आपण तिथे कर्ज पुरवठा करतो. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने पण आता यावर्षी सुद्धा 450 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने जे लक्षांक दिलं ते त्याच्यापेक्षा 20 ते 25% लक्षांक आम्ही जास्त पूर्ण केलेलं आहे. आता भात पीक आलेलं आहे आणि लोक पैसे भरण्यासाठी लोक येतात. ते कर्ज आम्ही बोलत नाही का बँकांकडे ठेवी रूपाने पैसा जमा करतात त्याला बंदी केली तरी आमची त्याला हरकत नाही, परंतु हजारो कोटी रुपये कर्ज आम्ही दिलेले आहे आणि ते कर्ज रूपाने भरायला येणारे पैसे सुद्धा आम्ही स्वीकारू शकत नाही. याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट कुठली असू शकत नाही. एक आणखीन त्यातला मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे, तज्ज्ञ म्हणून तुम्हाला त्यातला संदर्भ विचारतो. जसं कर्ज भरणा करण्यासाठी येणारे लोक आहेत आणि ठेवी भरण्यासाठी येणारे, सेव्हिंग्समध्ये येण्यासाठी, या दोन्हीसाठी खऱ्या अर्थाने दोन्हीसाठी परवानगी मिळणं अपेक्षित आहे. पण तरी आता अपवाद करायचे झाले तर काही अपवाद करता येतील का ह्याच्यामध्ये, की सरसकट खरं तर ही परवानगी देणं, जसं अनासकरांनी सांगितलं की तीच गरजेची सर्वाधिक गोष्ट आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ग्रामीण भागाची जिल्हा मध्यवर्ती कणा आहे. जर आज कर्ज भरायला किंवा ठेवीला जर परवानगी नाही मिळाली तर आज गावामध्ये त्यांच्या चुली सुद्धा बंद आहे. मार्केट जे शेतकरी भाजीपाला आणतात आता बाजार सुद्धा भरलेले नाही. आज 3 दिवसापासून आज 500 रुपयाची नोट बाजारात घेऊन जातो, त्याच्या बदली व्यापारी त्याला फक्त 300 रुपये देतात. ही जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही याचे अतिशय दुर्गम परिणाम होतील. एक मला थोडंसं शेवटचे तिकडे जे बसलेत आपले प्रतिनिधी, तुम्ही बोलायला लागला. परभणी जिल्ह्यामध्ये साहेब, आपण आतापर्यंत सर्व तज्ज्ञ माणसांनी या ठिकाणी विचार मांडले, परंतु आमच्या मराठवाड्यामध्ये परभणी आणि हिंगोली हे दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत. एक तर 3 वर्षे ते अगोदरच दुष्काळाने त्रस्त झालेले आहेत आणि आज रोजी आमचा देश कृषीप्रधान आहे. कृषीप्रधान देशाला आणि कृषीचं शेतकऱ्यांची बँक म्हणलं जाणाऱ्या जिल्हा बँक ही काही व्यावसायिक बँक नाही, ही शेतकऱ्याची बँक आहे. मग अशा आमच्या बँकेकडे 3000 संस्था आहेत. 3000 संस्थेमध्ये असलेले मेंबर याचा विचार करता फक्त जिल्ह्यापुरता. मग अशा ठिकाणी एवढा कठोर निर्णय घ्यायचा कशासाठी? तर काळा पैसा बाहेर काढता आला पाहिजे. मी सरकारला जाहीर आव्हान करतो, मंदार साहेब आपण खूप इंटरव्ह्यू घेता, मी एक प्रश्न आपल्याला विचारतो. कृषी प्रधान देश, आमच्याकडे एक शेतकऱ्याकडे 7 बार आहे, त्याला जर विहीर पाडण्यासाठी कर्ज पाहिजे असेल, पाईपलाईनसाठी कर्ज पाहिजे असेल तर आम्ही बँका सांगतो की एवढं कर्ज मिळणार नाही. परंतु तोच शेतकरी, तीच बँक जर शेतकरी आमच्याकडे आला आणि सांगितलं मला 25 लाखाची कार घ्यायची, तर आम्ही त्याला कर्ज देतो. तर हे जे निर्णय जो कुणी घेतला असेल
ही लोकशाही आहे? हे हुकुमशाहीचा बाप आहे. या भावना आपण खरं तर सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि मूळ मुद्दा असा आहे की या कार्यक्रमाच्या अगदी शेवटाला आपल्याला एवढंच म्हणता येईल की खऱ्या अर्थाने शेतकरी आणि कामगार आणि सामान्य नागरिक यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या सगळ्या बँका आहेत. आणि या बँकांचा एक आर्थिक कणा मोडण्याचा जो आता हे जे सर्क्युलर आलेलं आहे, लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी युद्धपातळीवरती उपाय योजले जातील असं आपण पाहूयात. आणि नुसतं एवढंच नाही तर मुख्यमंत्री असतील राज्याचे आणि देशाचे अर्थमंत्री असतील, या सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे हे आपण निश्चित म्हणू शकतो. येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा बँकांना दिलासा कसा मिळेल, सहकार क्षेत्र बदनाम कसं होणार नाही आणि कसं टिकेल आणि वृद्धिंगत होईल याकडे सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.